कारण त्या परिवारामध्ये समजा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे, एखाद्या परिवारामध्ये लाभार्थी नसेल, ते लाभार्थी कशी होईल यासाठी त्यांना मार्गदर्शन करणं, माहिती देणं आणि त्याचबरोबर ज्या 10 योजना आहेत, म्हणजे 10 पेक्षा जास्त योजना आहेत, परंतु आपण 10 योजना एक प्रायोरिटी करू, एक टॉप 10 ज्या योजना आहेत त्या आपण त्याची माहिती देऊ। यामध्ये सर्व म्हणजे मंत्री, आमदार, खासदार, सगळे नगरसेवक, जिल्हा परिषद, जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, सगळे म्हणजे सर्व कार्यकर्ते, शिवसैनिक यांनी या मोहिमेमध्ये कुटुंब भेट या अभियानामध्ये आपण सगळ्यांनी 15 कुटुंबांची भेट घेण्याची जी काही आपला हा कार्यक्रम आहे तो व्यवस्थितपणे न चुकता करायचा आहे। आणि त्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून मी स्वतः सुद्धा उद्या 15 कुटुंबांना भेट देणार आहे आणि ही कुटुंब भेट उद्यापासून सुरू होईल। यामागचा उद्देश आणि पार्श्वभूमी एवढीच आहे की ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जे लाभार्थ्यांना लाभ झाला आहे त्यांनाही भेटणं आणि ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांनाही भेटणं, आणखी ज्या काही आपल्या योजना आहेत शासनाच्या, लाडकी बहीण तर आलीच, लेक लाडकी लखपती आहे, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे, त्याचबरोबर मुलींना उच्च शिक्षण हायर एज्युकेशन जे आहे ते मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे, मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री कृषी पंप वीज बिल माफ योजना आहे, कामगार कल्याण योजना आहे आणि बचत गट, महिला बचत गटांचा महिला सक्षमीकरणाचा एक कार्यक्रम आहे। असे कार्यक्रम हे टॉप 10 कार्यक्रम आपण अनेक योजना ज्या आहेत त्याही आहेत, त्याबद्दल देखील त्या कुटुंबाला माहिती देणं, त्या कुटुंबाला लाभ मिळालाय की नाही याबाबतीत विचारपूस करणं, लाभ मिळाला नसेल तर त्याला मदत करणं लाभ मिळवून देण्यासाठी, आणि त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत या योजनांची माहिती देणं, ती प्रक्रिया कशी राबवायची आणि लाभ जो आहे त्या कुटुंबाला मिळाला पाहिजे, अशा प्रकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कुटुंब भेट हे आपण हा कार्यक्रम उद्यापासून आपण सुरू करतोय। याचा शुभारंभ उद्यापासून होईल। ना मी उद्या 15 कुटुंबांना भेट देणार, त्या कुटुंबामध्ये त्यांच्याशी बोलणार, कारण त्या परिवारामध्ये समजा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे, एखाद्या परिवारामध्ये लाभार्थी नसेल, ते लाभार्थी कशी होईल यासाठी त्यांना मार्गदर्शन करणं, माहिती देणं आणि त्याचबरोबर ज्या 10 योजना आहेत, म्हणजे 10 पेक्षा जास्त योजना आहेत, परंतु आपण 10 योजना एक प्रायोरिटी करू, एक टॉप 10 ज्या योजना आहेत त्या आपण त्याची माहिती देऊ। आणि म्हणून शासनाच्या प्रत्येक योजना या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे। आणि म्हणूनच आज आपण ही जी काही उद्यापासून हे करतोय कुटुंब भेट, ही कुटुंब भेट म्हणजे त्या कुटुंबाला देय असलेले लाभ, त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन, त्याच्याबद्दलची मदत त्या कुटुंबाला आपल्या कार्यकर्त्यांकडून मिळाली पाहिजे, आणि तर खऱ्या अर्थाने आपण सरकारने घेतलेले निर्णय त्याचा लाभ लोकांपर्यंत जाईल, लोकांना मिळेल। आणि म्हणून त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन डाउनलोड करणं हे त्यांना सांगितलं पाहिजे। त्यामध्ये ॲप स्टोअरमध्ये शिवसेना आपण कार्यकर्ते म्हणून जातोय तिथं, तर त्याच्यामध्ये ते टाईप करणं, लगेच ॲप्लिकेशन दिसेल ते डाउनलोड करा, अशा प्रकारचं आपल्याला हे डिटेलमध्ये तुम्ही सांगा। तुम्ही दाखवा ना। हा, हे बघा असा दिसेल, हे असं आपल्याला दिसेल। हा, हा लोगो ॲप स्टोअर मध्ये दिसेल,
तो आपण डाउनलोड केला पाहिजे. आणि त्यामुळे ह्या ज्या योजना ज्या लोकांना माहीत नाही आहेत त्या लोकांना माहीत पडतील आणि जे लाभार्थी आपले आहेत त्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळेल. आणि जे लाभार्थी झाले नाहीत त्यांचं डिटेल जे आहे ते आपल्याकडे आल्यामुळे त्यांना आपल्याला अचूक असं मार्गदर्शन करता येईल आणि त्याचा लाभ त्या लोकांना मिळेल. शेवटी निर्णय घेतला आपण, एवढ्या योजना आज आपण केलेल्या आहेत. मला वाटतं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही अशा संपूर्ण कुटुंबासाठी अशा प्रकारच्या योजना झाल्या नव्हत्या. आणि या योजना आपण यामध्ये लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. यासाठी ही आपला जो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट, म्हणजे त्याला आपण नाव देतोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, पण त्याच्या खाली ज्या इतर योजना ज्या आहेत, आता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ 15 लाखापर्यंतचं कर्ज आपल्या युवकांना आपण देतोय. 1 लाख युवकांना आपण कर्ज दिले, ते स्वतःच्या पायावर उभे आहेत, त्याचं व्याज सरकार भरतंय. त्यामुळे अशा अनेक ज्या योजना आहेत या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, तर खऱ्या अर्थाने सरकारने घेतलेले निर्णय आणि त्याचा लाभ, ज्या उद्देशाने सरकारने निर्णय घेतले तो उद्देश सफल होईल. आणि म्हणून आपण जे सर्व पदाधिकारी आहेत, आता माझ्यासकट मी 15 घरं करणार आहे, त्यामुळे तुम्ही देखील सगळ्यांनी ते आणि उद्यापासून ॲप लॉन्च होईल, बरोबर, उद्यापासून. आणि त्यामुळे तुम्ही तिकडे भेट 15 घरांना भेट द्यायची आहे. 15 घरांना भेट न देता भेट दिली असं तुम्ही सांगू शकणार नाही. त्यामुळे ते लगेच कळणार आहे. हा, जिओ टॅगिंग आहे, त्यामुळे ट्रॅकिंग होईल. आणि त्यामुळे आपण प्रामाणिकपणे बघा, मुख्यमंत्री म्हणून मी स्वतः आज काम करतोय 24/7. आज आपण सगळे जमिनीवरचे लोक आहोत. आज बाळासाहेबांची काय शिकवण होती की बाबा तुम्ही मंत्रालयात लोकांना चक्रा मारण्यापेक्षा तुम्ही थेट लोकांपर्यंत जा. आता मंत्रालयातून खाली उतरा म्हणाले, म्हणजे खाली उतरून त्यांना समक्ष भेटा. आपण त्या पुढे गेलो, शासन आपल्या दारी गेले, आपण गेलो. काही लोक घरी बसून सरकार चालू शकत नाहीत, त्यामुळे आपण शासन आपल्या दारी म्हणजे कार्यकर्ता लोकांच्या दारात चांगला दिसतो का, त्यांना मदत करायला जातो म्हणून. आपलं शिवसेनेचं जे ब्रीदवाक्य आहे की 80% समाजकारण 20% राजकारण, म्हणून मी आता दुहेरी भूमिकेमध्ये आहे. आणि म्हणून आपला उद्देश एवढाच आहे, शासनाचं काम करतंय, परंतु आपण प्रत्येक घरापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि आपण जर हे केलं तर मला वाटतं आठवडाभरामध्ये 1 कोटी घरं होतील आणि पुढच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये 2 कोटी होतील. आणि हा आपण सगळं जर, आणि ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांचा पूर्ण डेटा आपल्याकडे येईल, त्यांना पूर्ण मदत आपण करू. काही लोकांना माहीत नाही आहे, काही लोकांना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विरोधकांनी, थोडंसं मी विरोधकांच्या बद्दल बोलतो, चांगलं बोलतो, वाईट नाही बोलत, की सांगितलं हे योजनाच नाही आहे, ही खोटी योजना आहे, ही फसवी योजना आहे. आणि हे बोलताना ही योजना लागू होणे म्हणून कोर्टात गेले, हायकोर्टाने त्यांना लाडक्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला. आणि आणखी काही ना काही त्यांचे प्रयत्न चालू आहेत. म्हणून काही माझ्या बहिणींनी काय होईल, योजना सुरू होईल की नाही, पण शेवटी हे महायुतीचं सरकार आहे. हे जे शब्द दिले ते शब्द पाळणारं सरकार आहे. आम्ही जे देऊ शकतो तेच बोलणार आणि जे बोलणार ते देणार. आणि म्हणून आम्ही जेव्हा खात्यामध्ये पैसे, रक्षाबंधनच्या अगोदर 4 दिवसापासून खात्यात पैसे सुरू झाले, तेव्हा माझ्या लाडक्या बहिणींना देखील विश्वास झाला की या सरकारमधले भाऊ आपले खरे भाऊ आहेत आणि हे जे विरोध करणारे सावत्र भाऊ आहेत. त्यामुळे आता उरलेले ज्या बहिणी आहेत त्यांचं देखील आपण 30 सप्टेंबरपर्यंत आणखी आपण मुदतवाढ दिलेली आहे, हे देखील सांगायचं आहे. त्यामुळे तुम्ही सर्वजण आज याच्यामध्ये ज्या योजना आपल्या इतर आहेत त्या देखील महत्त्वाच्या योजना आहेत. आणि एवढ्या तुम्हाला फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे.
आणि योजनांची माहिती द्यायची आहे. तुम्हाला ज्या योजनांमध्ये त्यांनी आता बेनिफिट घेतलेला नाही ते तुमच्यामुळे त्यांना मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय मागायला नाही जायचं आहे, द्यायला जायचं आहे. आणि आपण म्हणतो नेहमी की देणारं हे सरकार आहे, घेणारं नाही. त्यामुळे हे तुम्हाला दाखवून द्यायचं आहे, हे सरकार देणार आहे. आणि म्हणून आपण घेतलेले जे निर्णय आहेत महायुतीने, हे महायुतीचे निर्णय हे सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवणारे आहेत. आज किती महिला, मी 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन त्यांच्यासोबत साजरा केला. मी त्यांच्याशी बोललो. किती महिला म्हणाल्या, काही लोक म्हणतात 1,500 काय होणार, पण त्यांनी सांगितलं मला 1,500 आमच्या कुटुंबात, आमच्या आयुष्यामध्ये एक आधार देणारे 1,500 रुपये आहेत. वर्षाला 18,000 रुपये आहेत. एका घरात 2 माझ्या बहिणी असतील तर 3,000 रुपये झाले. आणि 3,000 आपण डायरेक्ट 2 महिन्याचे खात्यामध्ये टाकले. काही काही आमच्या बहिणी म्हणाल्या की 1947 साली स्वातंत्र्य तर मिळालं, देश आपला आझाद झाला, पण आर्थिक जे आहे आता आमचे हक्काचे पैसे आमच्या खात्यामध्ये आतापासून मिळत आहेत. म्हणजे एक त्यांना जे काही स्वातंत्र्य जे आहे आर्थिक आणि स्वतःचे पैसे काढण्याची जी काही मुभा आहे ती त्यांना मिळाल्याचा आनंद आहे.